नमस्कार मित्रांनो, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर महाज्योती पोर्टल अंतर्गत मोफत टॅब योजना तसेच जेई नीट आणि एमएसटी सीईटी यांचं जे प्रशिक्षण आहे याच्या 2 मेरिट लिस्ट यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्या आणि या योजनेकरता ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते तर अशा त्रुटी असलेल्या त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत तर अशा 40,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या याद्या 2 याद्या आता परवाच्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात आल्या। तर या याद्यांमध्ये उमेदवारांचा अर्ज का पेंडिंग राहिलेला आहेत किंवा काही उमेदवारांचं सिलेक्शन का झालेलं नाही तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारले होते। तर चला तर तुमचा फॉर्म का सिलेक्ट झालेला नाही आहे, त्रुटी कोणकोणत्या राहिल्यात आणि त्यानंतर सदरच्या टॅब योजनेकरता जी नव्याने अर्ज नोंदणी देखील सुरू झाले आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम सदरच्या योजनेकरता उमेदवारांच्या त्रुटी आणि त्यानंतर डॉक्युमेंट इनकम्प्लीट आहेत लक्षात घेता 31 ऑक्टोबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली आहे। तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप देखील इनकम्प्लीट राहिलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज करायचा नाही आहे आणि त्यांच्या लॉग इन मध्ये जाऊन पुन्हा हा अर्ज जे डॉक्युमेंट राहिले आहेत ते डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज केला नाही असे विद्यार्थी नव्याने अर्ज करू शकतात आणि याचबरोबर ज्या कोणत्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या आपण पीडीएफच्या माध्यमातून समजून घेऊया। तर अशा प्रकारे सर्वप्रथम संपूर्ण कागदपत्रे अपलोड न केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। जवळपास 38,000 पेक्षा जास्त उमेदवारांची यादी ही मोठी यादी आहे। 1218 पेज आहेत। यामध्ये उमेदवाराचा रजिस्ट्रेशन आयडी त्याचबरोबर विद्यार्थ्याचं नाव यामध्ये देण्यात आलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कागदपत्रे अपलोड केले नाहीत अशी यादी आहे। या यादीतले देखील उमेदवार अर्ज करू शकतात, परंतु नव्याने अर्ज करण्याची गरज नाही आहे। त्यांच्याच लॉग इन मध्ये जायचं आहे, मोबाईल नंबर टाकून त्याचबरोबर OTP टाकून तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे पुन्हा अपलोड करायची आहेत। तर दुसरी यादी आहे अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी। तर येथे विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन आयडी, नाव आणि रिमार्क अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। तर तुमचं सिलेक्शन पहिल्या आणि दुसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये का झालं नाही असा रिमार्क येथे देण्यात आला आहे। तर पहिला रिमार्क तुम्ही पाहू शकता की काही उमेदवारांनी 10वीचं मार्कशीट आणि 10वीची जी बोर्ड सर्टिफिकेट आहे तर त्यांच्यावरची माहिती आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन मधील माहिती यांच्यामध्ये तफावत असल्याने 10th मार्कशीट सर्टिफिकेट नेम डज नॉट बिलॉंग टू कॅन्डिडेट म्हणजे तुमची माहिती आणि सर्टिफिकेटवरची माहिती मिळत नसल्याने अशा प्रकारचा रिमार्क येथे देण्यात आला आहे। म्हणजे मिसमॅच इन्फॉर्मेशन अशा प्रकारचा रिमार्क येथे देण्यात आला आहे। काही विद्यार्थ्यांनी 10वी मार्कशीट सर्टिफिकेट जे अपलोड केले आहे ते अस्पष्ट आहे, म्हणजे ते व्यवस्थित दिसत नसल्याने 10th मार्कशीट सर्टिफिकेट नॉट क्लिअर अशा प्रकारचा शेरा देऊन त्रुटी असलेल्या अर्जामध्ये त्यांचा समावेश केला आहे। परंतु या उमेदवारांनी संपूर्ण जो फॉर्म आहे तो एडिट करायचा आहे आणि यामध्ये 10वीचे सर्टिफिकेट किंवा इतर डॉक्युमेंट असतील ते क्लिअर अपलोड करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। त्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता की 10th मार्कशीट सर्टिफिकेट काही विद्यार्थ्यांनी 10वीचं प्रमाणपत्र अपलोड केलं नाही आहे, त्यामुळे यांच्या नावासमोर त्रुटी दाखवण्यात आल्या आहे। तर याचबरोबर काही विद्यार्थ्यांच्या समोर 10th स्टँडर्ड पासिंग इयर नॉट 2023 म्हणजेच काही विद्यार्थ्यांच्या समोर उत्तीर्ण वर्ष म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण वर्ष 2023 नाही आहे, म्हणजेच यापूर्वी जे उत्तीर्ण झाले उमेदवार आहेत किंवा विद्यार्थी आहेत तर त्यांनी देखील अर्ज भरला आहे। तर सदरची योजना फक्त सन 2023 मध्ये जे 10वी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, जे जेई नीट आणि एमएसटी सीईटी परीक्षेची तयारी करतायत अशाच विद्यार्थ्यांकरता राहणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या समोर 10th पासिंग इयर इज नॉट 2023 असा रिमार्क आला असेल तर असे विद्यार्थी सदरच्या योजनेकरता अपात्र राहणार आहे। काही विद्यार्थ्यांचे आधार कार्डवरील नाव आणि ऑनलाईन फॉर्मवरील नाव यांच्यामध्ये तफावत असल्याने त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत। तसेच काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड देखील क्लिअर म्हणजे जी कॉपी अपलोड केली आहे ते स्पष्ट दिसत नसल्याने येथे त्रुटी दाखवण्यात आल्या आहे। तसेच अजून यामध्ये पाहू शकता काही विद्यार्थ्यांचे बोनाफाईड आणि ॲडमिशनची जी पावती आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्याची माहिती आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेली माहिती यांच्यामध्ये तफावत आढळल्याने त्रुटी दाखवण्यात आल्या आहे। तसेच काही विद्यार्थ्यांनी बोनाफाईड सर्टिफिकेट आणि जी ॲडमिशनची पावती आहे ती देखील स्पष्ट अपलोड केली नसल्याने त्रुटी दाखवण्यात आले। त्याचबरोबर काही विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये शिकत नसून इतर शाखेमध्ये आर्ट्स किंवा कॉमर्समध्ये जर शिकत असतील तर अशा विद्यार्थ्यांनी देखील सदरच्या योजनेकरता अर्ज केला आहे। परंतु सदरची योजना फक्त 10वीचे जे विद्यार्थी 11वीमध्ये सायन्समध्ये शिकत आहेत असेच विद्यार्थी म्हणजे PCM जो ग्रुप आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तर अशाच विद्यार्थ्यांकरता सदरची योजना लागू राहणार आहे। त्यामुळे हे विद्यार्थी देखील सदरच्या योजनेकरता अर्ज करू शकत नाही। आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडलेले असल्याने डुप्लिकेट अशा प्रकारचा इथे शेरा देखील देण्यात आला आहे।
तर त्यांनी पुन्हा फॉर्म एडिट करून ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अपलोड केले आहे ते देखील व्हॅलिड नाही आहे, म्हणजे चालू वर्षाचे हे जे आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नाही आहे, तर त्यामुळे तिथे नॉन क्रिमिनल नॉट व्हॅलिड असा रिमार्क देण्यात आलेला आहे। तसेच काही विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देखील अपलोड केले नसल्याचे दिसत आहे। त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अपलोड केलं आहे ते चुकीचं अपलोड केल्यामुळे त्रुटी दाखवण्यात आल्या आहे। तसेच काही विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अपलोड केलं असून सुद्धा ते स्पष्ट नसल्याने नॉट क्लिअर अशा प्रकारचा रिमार्क यामध्ये देण्यात आला आहे। आणि जास्तीत जास्त जो रिमार्क देण्यात आला आहे तो नॉट फिट फॉर कट ऑफ, म्हणजे लक्षात घ्या नॉट फिट फॉर कट ऑफ म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार ज्या जागा होत्या त्या जागा संपूर्ण भरलेल्या असून तुम्हाला या योजनेकरता नॉट फिट ऑफ कट ऑफ असं ठरवण्यात आलं आहे। तर लक्षात घ्या अशा प्रकारचा रिमार्क जास्तीत जास्त कॅन्डिडेटना देण्यात आला आहे। परंतु इथे जरी नॉट फिट फॉर कट ऑफ जरी लिहिण्यात आलं असले तरी इतर कॅटेगरी करता बहुसंख्य जागा शिल्लक आहेत, परंतु यांचं सिलेक्शन दुसऱ्या कॅटेगरीमधून होणार आहे की नाही तर या संदर्भातले सर्व राईट्स महाज्योती पोर्टल यांच्या अंतर्गत राहणार आहे। काही विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन म्हणजे प्रवेशाची जी पावती आहे त्यामध्ये तसेच बोनाफाईडमध्ये विज्ञान शाखेचा उल्लेख नसल्याने देखील येथे त्रुटी दाखवण्यात आली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण जी PDF फाईल आहे तर प्रत्येक उमेदवारांच्या समोर ज्या त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली। तर अशा प्रकारे महत्त्वाच्या अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।